फोटो पहा, विस्कटलेले केस, वाढलेली दाढी आणि ओळखूही न येणारा चेहरा। या माणसाला रस्त्यावर पाहिलं तर कुणालाही वाटेल की हा एखादा भिकारी किंवा मजूर आहे। पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा पुण्यातला सर्वात कुख्यात गुंड आहे, ज्याच्या नावाने पुण्यातला कोथरूड कर्वेनगर मध्ये मोठमोठ्या बिल्डरांना घाम फुटायचा, तोच हा डॉन राजस्थानच्या एका खेड्यात लपून बसलेला होता, एखाद्या भिकाऱ्यासारखं आयुष्य जगत होता। पुण्यातला कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, पण आज आपण कहाणी पाहणार आहोत त्याच्या सख्ख्या मोठ्या भावाची। घायवळ टोळीचा मास्टरमाइंड आणि पडद्यामागचा खरा सूत्रधार सचिन बन्सीलाल घायवळ, जो तब्बल 9 महिने पोलिसांना गुंगारा देत होता। पण जामखेडच्या उसाच्या फडातून निसटलेला हा भाई थेट राजस्थानमध्ये कसा पोहोचला? एका महिलेकडून 44 लाखांची खंडणी उकळणाऱ्या या मास्टरचा माफिया कसा झाला आणि अखेर पुणे क्राईम ब्रँचने याचा गेम ओव्हर कसा केला, याचाच सविस्तर आणि सखोल आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। सचिन घायवळ, वय वर्ष 48। गुन्हेगारी विश्वामध्ये येण्यापूर्वी सचिन हा पुण्यातल्या एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता। पण पैशांची लालसा आणि सत्तेची हाव माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते याचं तो एक जिवंत उदाहरण आहे। शाळेचा फळा सोडून त्याने थेट कोयते आणि पिस्तूल हातात घेतले आणि तो घायवळ टोळीचा ब्रेन बनला। घायवळ गँग चालवणारे हे 2 भाऊ, यांची कामं करायची पद्धत एकदम वेगळी होती। लहान भाऊ निलेश घायवळ हा गँगचा मुख्य चेहरा होता। गँग वॉर, खून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं आणि पुण्यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करणं हे निलेशचं काम। मोठा भाऊ सचिन घायवळ हा गँगचा ब्रेन होता। पडद्यामागून सूत्र हलवणं, आर्थिक व्यवहार सांभाळणं, बिल्डरांना धमकावणं आणि खंडणी उकळणं हे या मास्टरचं काम। कोथरूड, वारजे, कर्वेनगर या परिसरामध्ये जमीन बळकावणं आणि बांधकाम व्यावसायिकांना धमकावून पैसे काढणं, यामध्ये या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातलेला। सचिनवर खुनाचा प्रयत्न आणि धमक्या देण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत। पण म्हणतात ना, पापाचा घडा एक ना एक दिवस भरतोच। सचिनच्या बाबतीत तो भरला एका भयंकर गुन्ह्यामुळे। कर्वेनगर आणि शिवणे भागामध्ये एका नामांकित शाळेत खानावळ आणि वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका महिला संचालिकेला त्याने टार्गेट केलं। एका महिलेला धमकावून, दहशत माजून या सचिनने तब्बल 44,36,000 रुपयांची खंडणी उकळली। या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला। जेव्हा पुणे पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य पाहून थेट मोका लावला, तेव्हा मात्र या मास्टरमाइंडच्या पायाखालची जमीन सरकली। मोका लागताच सचिनने पुण्यातून रातोरात धूम ठोकली। इथून सुरू झाला पोलिसांचा आणि या गँगस्टरचा कॅट आणि माऊस गेम। पोलिसांपासून वाचण्यासाठी सचिनने तब्बल 9 महिने वेषांतर केलं। पुणे पोलीस त्याच्या मार्गावर होते। पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि मराठवाड्याचा कोपरा न कोपरा पोलिसांनी पिंजून काढला। काही दिवसांपूर्वी पोलिसांना तो अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये असल्याची पक्की खबर मिळाली, पण हा तिथे उसाच्या शेतात लपला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तिथूनही निसटला। तिथून त्याने थेट राज्य ओलांडलं आणि तो पोहोचला राजस्थानमध्ये। सीकर जिल्ह्यातील दिंगपूर नावाच्या एक अत्यंत छोट्या आणि अज्ञात खेड्यामध्ये त्याने नाव बदलून आश्रय घेतला। पुण्यामध्ये एसी गाड्यांमध्ये आणि ऐशोआरामात जगणाऱ्या या भाईची अवस्था अशी झाली होती की ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी, केस वाढवले। मोबाईल ट्रॅक होऊ नये म्हणून स्वतःचा ऑनलाईन व्यवहार पूर्णपणे बंद केले। पोलिसांना थांगपत्ता लागू नये म्हणून तो अत्यंत साधं आयुष्य जगू लागला। पण सचिनची एक चूक त्याला महागात पडली। सचिनने अनेक सिम कार्ड बदलले, पण पोलिसांनी सचिनचा पिछा सोडला नाही आणि अखेर सचिनने एक नातेवाईकाला केलेला फोन कॉल त्याला महागात पडला। लोकेशन कन्फर्म होताच गुन्हे शाखेचं विशेष पथक अत्यंत गुप्तपणे राजस्थानला धडकलं। दिंगपूर गावामध्ये सापळा रचला आणि बुधवारी रात्री या कुख्यात गुंडाच्या थेट मुसक्या आवळल्या। अटक केली तेव्हा त्याच्याकडे 3.5 लाख रुपयांची कॅश होती। राजस्थानवरून त्याला फरफटत पुण्यात आणलं गेलं आणि न्यायालयाने त्याला 9 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे। हा फोटो आज प्रत्येक त्या तरुणाने पाहिला पाहिजे, ज्याला इंस्टाग्रामवर गुंडांचे स्टेटस ठेवायला भारी वाटतं। मास्टर ते माफिया हा प्रवास सचिनने स्वतः निवडलाय, पण याची त्याने काय किंमत मोजली आहे याची सगळी कहाणी हा फोटो सांगून जातोय।
उसाच्या फडात लपल्यावर आणि राजस्थानच्या खेड्यात भिकाऱ्यासारखं राहिल्यावर त्याच्या हाती काय आलं? फक्त बेड्या आणि तुरुंग. गुन्हेगारीचा रस्ता सुरुवातीला कितीही ग्लॅमरस वाटला तरी त्याचा शेवट असाच भयानक होतो आणि हेच सत्य आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया, आपली मतं कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.